हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी स्वीट पोटॅटो म्हणजे रताळं त्यापासून अगदी सोपी अशी रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग पाहूया आता रेसिपी. व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा. तर पहा, या ठिकाणी मी रताळे घेतलेले आहे. स्वच्छ धुवून पुसून घेतला आहे त्याला. मी त्यातला जो असा थोडासा काळसर भाग आहे तो काढून घेते. जास्त नाही साल काढणार आहे. पहा, ज्या ठिकाणी असं थोडं थोडं काळसर दिसते ते भाग काढून घेऊया आणि कट करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने कट करून घेऊया आपण गोल गोल. हे पहा, तर रताळ्यामध्ये विटॅमिन सी खूप जास्त चांगलं असतं रताळा खाल्लेलं. तसेच रताळे डोळ्यांसाठी देखील खूप चांगले असतात. तर पहा, अगदी झटपट असा होणारा पदार्थ आपण बनवणार आहोत. तर या ठिकाणी मी एका भांड्यात हे सर्व रताळे कापलेले त्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे. पहा, स्वच्छ असे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण. तर पहा, आता आपण याला वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. नेहमी आपण उकडून खातो, तर अशा पद्धतीने नक्की करून पहा. तर पाहूया आता. मी आता या ठिकाणी तवा गरम करायला ठेवला होता. तर त्यामध्ये तूप घालून घेते 1 चमच्यावर. तर तूप असं हे केलं आहे, स्प्रेड करून घेतलं आहे. पहा, आता आपण कापून घेतलेले काप एक एक त्यामध्ये असे सोडून देऊया. हे पहा, सर्व असे एक एक करून त्यामध्ये सोडून देणार आहोत आपण. हे पहा, अशा पद्धतीने सर्व असे एक एक करून लावून झालेले आहेत. पहा, आता ह्याला आपण अजून एक जिन्नस घालणार आहोत यामध्ये. आता यामध्ये मी गूळ घालणार आहे. पहा, तर थोडा असा गूळ सोडून घेऊया यामध्ये. हे पहा, सर्व ह्याच्यावर असा थोडा गूळ सोडून घेते मी. आणि ह्याला आता आपण पलटी करणार नाही आहोत, असंच ठेवून ह्यावर आता झाकण ठेवणार आहे मी. एक 4 मिनटं 4 ते 5 मिनटं झाकण ठेवून देऊया. हे पहा, छान असा मस्त गूळ थोडासा मेल्ट झाला की आपण झाकण काढून घेणार आहोत. फक्त 5 मिनटं झाकण ठेवले होते मी. हे पहा, शिजायला देखील जास्त वेळ लागत नाही. अगदी कमी वेळेत आणि झटपट असा होणारा पदार्थ आहे. तर पहा, 5 मिनटानंतर मी छान असा गूळ हे झालेला आहे आपला, पाहू शकता. आता आपण याला पलटी मारून घेऊया. दुसऱ्या बाजूने देखील छान असं शेकून घेऊया. पहा, चिमट्याच्या साहाय्याने पलटी करून घेऊया. असं ते घसरते, त्या गूळ टाकल्यामुळं ते चिमट्यात देखील येत नाही. पहा, असं सटकते. तर एक एक करून असं पलटी करून घेऊया, जेणेकरून ते दोन्ही साईडनी छान करपूस असं भाजून घेणार आहोत आपण. थोडंसं कलता आणि चिमट्याच्या साहाय्याने मी त्याला हे करते, तरीसुद्धा ते हे होते. पहा, गूळ टाकल्यामुळे ते सटकत आहे. तर असं एक एक करून आपण पलटी करून घेऊया. आता झाकण नाही ठेवायचं आपल्याला ह्याच्यावर. आता असंच आपण शिजवून घेणार आहोत. पहा, छान मस्त असं खरपूस भाजलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. एकदम चवीलासुद्धा खूप भारी लागतं. आपण नेहमीच उकडून खातो, तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा, नक्की आवडेल तुम्हाला. तर पहा, मस्त असं भाजून झालेलं आहे. आता आपण काढून घेऊया. गुळामुळे त्याला असं लालसर भाग दिसत आहे जरा. रताळ्याने हाडे देखील मजबूत होतात. तर पहा, लहान मुलं देखील खाऊ शकतात हे. अशा पद्धतीने खूप छान लागतं चवीला, पण पचन देखील सुधारतं रताळा खाल्ल्यामुळे. तर पहा, मी काढून घेते आता. सर्व असं काढून घेतलेलं आहे आणि उरलेले माझे काप त्यामध्ये आता मी अजून ठेवून देते. हे पहा, एकच मोठं रताळा घेतलं होतं, त्याचे बघा एवढे काप होणार आहेत. तर पहा, असेच ते देखील अशाच पद्धतीने लावून घेतले आहे. आणि त्यामध्ये देखील आता थोडा गूळ सोडून घेणार आहोत आपण. हे पहा, गूळ असं सोडून घेतलेला आहे. पहा, आणि अगदी 5 मिनटं फक्त कमी वेळेत देखील ठेवू शकता. त्याला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला. मी 5 मिनटं ठेवते, जेणेकरून छान असं मस्त खरपूस भाजून होईल आपलं. पहा, गूळ देखील छान असा मेल्ट झालेला आहे, पाहू शकता. आता आपण पुन्हा याला पलटी करून घेऊयात. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी कशी वाटली ते. आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा. तर पहा, अगदी झटपट होणारी अशी रताळ्याची ही रेसिपी आहे. जर तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करून पहा. उपवासाच्या दिवशी नुसतंच खाल्लं तरीसुद्धा चालेल, उपवास नसेल तरी पण पचन देखील सुधारतं रताळ्याने. हे पहा,
छान असं मस्त भाजून झालेलं आहे खरपूस आपलं. तर आता आपण याला काढून घेऊयात. 1-2-3 मिनटं फक्त हे करून घेऊ. झालेलं आहे. तर आता आपले शिजायला देखील टाईम लागत नाही. अगदी कमी वेळेत होणारी अशी रेसिपी आहे. सर्व बाजूनी दोन्ही बाजूनी छान असं भाजून झालेलं आहे. तर आता पहिलंच गोड असतं चवीला, त्यामुळे गोड तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, कमी जास्त. छान लागतात अशा पद्धतीने देखील. तर पहा, आता आपण ह्याला काढून घेऊयात. तुम्हाला रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. तर पहा, मस्त असं आपलं खरपूस भाजून झालेलं आहे. आता आपण ह्याला एका डिशमध्ये मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तर अशा पद्धतीने आपले रताळ्यापासून अगदी चविष्ट आणि झटपट अशी होणारी रेसिपी तयार झाली आहे. मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते. आता पहा, किती छान दिसत आहे आणि चवीलासुद्धा तितकीच भारी लागते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तर पहा, अशा पद्धतीने आपली अगदी झटपट अशी रताळ्यापासून रेसिपी तयार झाली आहे. पर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.